बॅटिंग करत असताना बघतो मधल्या फळीमध्ये कल्पेशला पाहतोय आपण बॅटिंग करत असताना इथे सलामीला आलास आणि यापूर्वी कधी तू सलामीला बॅटिंग केली होतीस का? आणि अजून एक प्रश्न, तुमच्या पॅकरचा तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य आहे? आमचा पॅकर चांगलाच आहे. 2 मॅच हरलो तरी पण आम्हाला काही बोलला नाही. आणि निखिल पाटील मला खूप सपोर्ट करतात. आमचा दत्तालीचा संघ आहे, ते खूप मला बॅक करत असतात. त्यांचं धन्यवाद. तर नक्कीच हा होता कल्पेश आणि तो ठरला या मॅचचा हिरो. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. गेम ऑन. लेट्स प्ले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल, वाईट बॉलचा इशारा. ही एवन जोडी आहे खऱ्या अर्थाने पांजू संघाची, आणि ही जोडी नेहमीच जमले. मग ते कोणतंही मैदान असू दे. हे मैदान अलंकार भोईरने गाजवलंय, आतिश भोईरने गाजवलंय. आणि बॉलिंग मार्कवरती अनुभवी गोलंदाज मिस्टर JP जयेश पाटील, जय महाकाल मालजीपाड्याचा हा खेळाडू यावेळी टर्न केला. आतमध्ये थोडा चेंडू आलाय. ऑफ कटर चेंडू पाहायला मिळतोय. ही खासियत राहिलाय. जयेश पाटील यांचा विचार केला तर मालजीपाड्यामध्ये अनेक गायडन्स त्यांनी दिलाय आणि टीव्ही अंपायरला आता रेफर केलं जात आहे. व्हाईट बॉल करता बॅटिंग करणाऱ्या टीम कडून हा डिसिजन असेल. बॅटर रिव्ह्यू. चला अंपायर वॉर्डरूम मध्ये यायचं आपण. विशाल नाईक सर असतील वॉर्डरूम मध्ये. झाकीर खान सर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम अंपायरिंग त्यांची राहील आहे आणि आज जॉईन झाल्यात. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. एक रिव्ह्यू आपण दोन्ही टीमला दिले. आता बॅटिंग करणारी टीम, तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू नाही आहे सध्या बॅटिंग करत असताना. अंपायरचं कौतुक करेन मी. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. आडव्या बॅटने खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. 2 धावा या फलकावरती. जयेश पाटील अनेक खेळाडूंना त्यांनी घडवले. जुने जाणते मास्टर माइंडेड गोलंदाज आहेत मालजीपाडा नगरीतील, आणि त्याच संघामध्ये त्याची निवड देखील केली आहे. 3 अनुभवी, 3ही मास्टर माइंडेड खेळाडू एकाच एकमेकांच्या अपोजिट पाहायला मिळते. आणि समीर राऊत वंडर बॉय ऑफ मालजीपाडा. धावफलक पुढे आलाय 4च्या घरामध्ये. अलंकार भोईर एकदा का लय मध्ये आला, एकदा का या बॅटरची बॅट लागली तर गोलंदाजाला गर्दन काळ करणारा हा खेळाडू आहे. तसंच जर जयेश पाटील यांना लय मिळाली तर विकेट टेकर गोलंदाज आहे. आडव्या बॅटने केलाय स्वतः. पुन्हा एकदा रीड केलं जातंय बॅटरला आणि इथे मात्र 1 धाव. आणि आता मात्र आला एक कॅप्टन कोल, आयकॉन प्लेयर आहे या संघाचा, आतिश भोईर. आणि जबरदस्त खेळ राहिलाय आपल्या करिअर मध्ये. कधीच स्वतःसाठी हा खेळाडू खेळत नाही, नेहमीच आपल्या संघाकरता, मग तो संघ कोणताही असू दे. आणि त्याचे फॅन देखील भरपूर आहे. पांजू नगरी मधून संपूर्ण नायगाव परिसर आपण पाहिलाय. आतिश भोईर, रिस्पेक्ट दिली जाते ऑन दी अप. पहिला बॉल कशा प्रकारे खेळायचा, पहिली धाव कशा प्रकारे काढायची हे ठाऊक आहे आतिश भोईरला. आणि सेट होणं गरजेचं आहे. काल लेट आला, अपसेट झाला आणि तिथे मात्र प्रॉमिसिंग फटकेबाजी झाली नव्हती. 6 रन 4 बॉल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाज मी म्हटले जयेश जुना जाणता गोलंदाज आहे.
आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय. लेंथ अँड लाईन वरती चांगला कंट्रोल राहिलाय. 5 बॉल 6 रन्स. पुन्हा एकदा अलंकार भोईरला मी म्हणेन इथे मात्र वारंवार मोठे पटके खेळायचे होते आणि बॅटर इथे बीट झालाय. अप्रतिम गोलंदाजी राहिलाय. 6 बॉल मध्ये जर विचार केला तर धावा खर्च केल्यात 6 आणि पहिला बॉल डिलिव्हर झाला होता 4:48 मिनिटाने आणि आता मात्र घड्याळामध्ये विचार केला ना तर टाइम झालाय 4:52 मिनिटं. मी कौतुक करेन गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून 4 मिनिटं त्यांनी गोलंदाजी करता घेतल्या. ऐकूया सुंदर संगीत. चर्चा कमी करा, लगेच फिल्डिंग सेट करा. सहा रन झाल्यात फलकावरती. दोन्ही टीमच्या लिस्ट आमच्यापर्यंत आल्यात. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर देखील आल्यात. बॅटिंग करणारा गोलंदाजी करणारा जय महाकाल मालजीपाडा संघ पाहायला मिळतोय. समीर राऊत आयकॉन प्लेयर, भूमित भोईर आहेत, अमन इम्पॅक्ट प्लेयर आहे. केवल घरात आलाय बॉलिंग मार्क होते. केवल आहे, जयेश पाटील, कार्तिक, विशाल पाटील, त्यानंतर रोहित तांगडी, निलेश परेट, कुंदन सिंग, हितेंद्र भोईर, समित पाटील आणि ऋतिक रायडे. ऋतिक रायडेने कॅच घेतली. गणेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एस्टॅनच्या मागे आपण बघतोय हितेंद्र भोईर बॉलिंग मार्क वरती. केवल घरात आलाय. आतिश भोईर चांगला ड्राईव्ह केला जातो, ऑन ड्राईव्ह, आणि दोन्ही बॅटर मध्ये चांगला समन्वय दिसतोय. मिड ऑन रिजनला चांगली फिल्डिंग होते. एक धाव, एका धावेने धावफलक 7 धावा. बॅटिंग करणाऱ्या संघाचा विचार केला तर निश्चित रूपाने विकी शेठ म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळतोय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी हा संघ पाहायला मिळतोय. आतिश भोईर आहे. अलंकार भोईर, पुढचा बॉल चांगला फटका ऑन दी अप. फिल्डरला बीट केलंय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा. अलंकार भोईर आहे. पूर्वी जर विचार केला तर अजिंक्य संघामध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागले. अनेक परफॉर्मन्स त्यांनी चांगला केलाय. स्विच हिटचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते असा हा बॅटर. आणि आतिश भोईर देखील मोठमोठ्या संघामध्ये त्याची निवड केली जाते आणि आयकॉन प्लेयर म्हणून अनेक वर्ष आपण पाहिलं. या ग्राउंडवरती बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे या दोन्ही बॅटरकडे. स्विच हिटचा फटका, मी म्हटलंय स्विच हिटचा बेताज बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आणि तो मात्र इथे थांबणार नाहीये. लेट्स सी अंपायर डिसिजन. चौकार की षटकार, मात्र जबरदस्त फटका. स्विच हिट, स्वीट हिट. चार धाब्याने धावफलक वेगाने पुढे येते. 13च्या घरामध्ये 3 चेंडू आणि 13. 1 2 का 4 अशा धावा येतात. 1 2 4. आज वेगवेगळे आकडे येतात. बॉल कमिटी मेंबर्स जुना पाहिजे की नवीन? आणि आपण नियम देखील सांगितलेत अगोदरच. एखादा बॉल फुटला, चौकार षटकार गेला तर ते चौकार षटकार असेल. मात्र कॅच आणि रन्स काढलेले तिथे गृहीत धरले जाणार नाहीत. तिथे रेड बॉल असेल.
या अगोदर देखील आपण पाहिले. आणि नवीन बॉल द्या, कारण की बॉल फुटल्यानंतर आपण नवीन बॉलच घेतोय. हा चौकार आहे. चला कॅप्टन एन आर कट्टा आणि टीम 94 कामन. एन आर कट्ट्याची पहिली पसंत स्वप्नील मुकादम असते आणि आज तो त्यांच्या अपोजिट टीम 94 कामन या संघामधून पाहायला मिळेल. बघूया आता एन आर कट्टा विपक्ष टीम 94 कामन. जर असा वेळ आपल्याकडे असेल तर असं नाही की एका इनिंग नंतर टॉस होईल. जर वेळ मध्ये थांबला तर त्या टायमाचा आपण उपयोग टॉस करण्याकरता देखील घेऊ शकतो. म्हणून कॅप्टन आपण देखील यायचं आहे. आमचे जुचंद्र मास्टरचे अप्रतिम खेळाडू प्रभाकर पाटील आणि अनिल पाटील सातत्याने काल देखील डे नाईट शेवटपर्यंत राहिलेत. आणि जुचंद्र मास्टर चषक आपण पाहिलं तर 16 ते 17 मार्चला पार पडली. वाघविल मास्टर आणि कोलशेत मास्टर हे दोन संघ वरती आले. वाघविलने बाजी मारली, विनर ठरला आणि रनर अप कोलशेत मास्टर्स. म्हणून हे आमचे जुचंद्र मास्टरचे खेळाडू आहेत प्रभाकर पाटील. आणि चांगल्या प्रतिक्रिया ते करत असतात, सर्व समालोचन ऐकत असतात, किती स्कोअर झाला सर्व अपडेट त्यांना हवा असतो. आणि जुचंद्र मास्टर पहिल्या JPL मध्ये निर्धाव षटक त्यांच्या माध्यमातून आला होता. चांगला अपडेट आहे. संजय म्हात्रे एक कम्प्युटर प्रमाणे 4 विकेट मेडन ओव्हर होती त्यांच्या नावावर. पुढचा बॉल स्विच हिट केलायचा होता. इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग आणि इथे मात्र फ्लम LBW च्या माध्यमातून विकेट डाऊन. गुड डिसिजन अंपायरच्या माध्यमातून. अलंकार भोईरला परतावा लागतंय. बॅक टू द पविलियन. फ्लम LBW विकेट पाहायला मिळतोय. पंचांवर देखील प्रेशर असतं. बराच काळ आपण बघतोय या CPL मध्ये मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे, म्हणून असा दबाव त्यांच्यावरती सहज नसणार आहे या स्पर्धेमध्ये. मनोज परेड सर आणि जाकीर खान सर आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई नगरीतील अंपायर्स. पालघरचे आपण बघतोय जाकीर खान आणि मालाडचे आहेत मनोज परेड. आणि घोडदेव टिवरीचे अंपायर विशाल नाईक सर आणि एका साईडला अशोक राऊत सर. फ्लोवर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह मिड विकेट रिझनला चेंडू निघून गेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल की नाही मात्र नाही. एकच धाव. एका धावेने धावपळक 14 धावा. हितेश चौधरी आलाय. सोनिका माता मालोडीचा हा खेळाडू आहे आणि नेहमी ओपनर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलंय. हितेशकडे भरपूर क्षमता आहे, मोठमोठे हिट म्हणून वन डाऊन करता आणि त्याच्याकरता ऑप्शन मध्ये चांगला डाव खेळलाय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या टीमने. लोअर फुल टॉस बॉल. इथे पुन्हा एकदा फ्लम LBW. फ्लाईट चेंडूने दिली होती, मात्र तो चेंडू सरळ मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या मधोमध लागणारा चेंडू होता. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग देखील लाईन, विकेट हिटिंग आणि पुन्हा एकदा हा फ्लम LBW. आतिश भोईर बॅक टू द पविलियन. 14 या धावसंख्येवरती 2 ओव्हर समाप्त. टायमिंग नुसार देखील आपण बोलतोय. पहिल्या ओव्हरला 4 मिनिटं घेतली आणि या ओव्हरला जर विचार केला तर अप्रतिमरित्या कमी वेळ गेलाय. म्हणजेच 2 ओव्हरमध्ये कमी वेळ खर्च केलाय. पहिला बॉल डिलिव्हर झाला होता 4:48 ला आणि या ओव्हरमध्ये थोडासा टाइम स्पेंड केलाय. 4:05 वाजून गेलेत घड्याळामध्ये.
10 ते 11 मिनिटं घेतलेत. मध्ये जो टायमर आपण पाहिला होता चेंडू, त्याच्यासाठी आम्ही स्टॉप केला. त्या कारणास्तव योग्य रीतीने 2 ओव्हरला 10 मिनिटं घेतलेत. 14 धावा झाल्यात फलकावरती. 2 ओव्हर नंतर बॉलिंग मार्क वरती आणला जातोय मिस्टर मालिकावीर हितेंद्र भोईर. सर्वाधिक मालिकावीर ज्याच्या नावावर आहे. JPL मध्ये मात्र पहिली बाईक त्यांना मिळाली, सायकल देखील मिळाली. चला आता या समीर राऊत अँड कंपनी, तुम्ही देखील वेळ वाया घालवतायत. इनसाइड आउट, कव्हर ड्राईव्ह, एक धाव पूर्ण, एकच धावेवर समाधान मानतोय. एका धावेने धावफलक पुढे आलाय. ऋतिक आलाय, न्यू बॅटर ऋतिक म्हात्रे. 15 धावा. अनेक नावं त्यांना दिली जाते. मिस्टर हेटमायर देखील म्हटलं जाते, कारण की हिटिंग, पॉवर हिटिंग त्याची नेहमीच चांगली राहिले. आणि अजगर भाई देखील म्हटलं जाते, त्यांना ते फॉलो करतात. तिवरी या मैदानावर दीपेश मोती चषकावर 48 धावा नाबाद आणि 2 रननी हुकले होती ती हाफ सेंचुरी. मात्र संघाकरता उपयुक्त ठरले होते. अजिंक्य संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता. इथे मात्र काय घडतंय, क्षेत्ररक्षक पुढे येतोय समीर राऊत. त्याच्याकडून थोडीशी गफलत होते आणि इथे मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे आले. 17च्या घरामध्ये 2 बॉल 17. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल डबल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिले 2 बॉलवरती तेच दृश्य पाहायला मिळते, सिंगल डबल. ऋतिकचा कॅच सुटलाय, बघूया आता कितपर्यंत योग्य बॅटिंग करेल. लोवर फुल टॉस बॉल, एक धाव. इथे फेकी थोडस डगमगलेले दिसतात फिल्डर्स. 18 धावा. जास्तीत जास्त आयोजक या संघामध्ये खेळतायत, त्यांची मेहनत भरपूर राहिले, भरपूर सपोर्ट त्यांना केलाय बाकीच्यांनी सुद्धा. म्हणून सर्व ओनरचं कौतुक करेन, सर्व टीमचं कौतुक करेन आणि ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे या स्पर्धेकरता त्यांचा आभारी आहोत. चॅम्पियन प्रीमियर लीग, इतके सारे संघ आहेत, इतके सारे खेळाडू आहेत, मात्र जुचंद्र गावामध्ये ही स्पर्धा होते, ती अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढले. ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर आलाय. आता मात्र सॅम आहे, सॅम कोणती चूक करणार नाही. एकच धाव येते, एका धाव्याने धावफलक 19. 4 बॉल. चांगला अपडेट संजयजी म्हात्रे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अप्रतिम स्कोरिंग. आणि विजयजी कांबळे सध्या अपडेट, सर्व स्कोरशीट लॅपटॉप वरती ते अपडेट करतायत. मिस टायमिंग. हितेंद्र भोईर बोललाय की माझा कॉल आहे आणि इथे मात्र कॉट अँड बॉल. प्लेयर्सला परतावा लागेल. मिस्टर ऋतिक म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. 19 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत विकेट्स जात आहेत, ज्या अनुषंगाने अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमची युनिटी आहे, एक अप्रतिम युनिटी जमली काल देखील. चांगले बॅटर्स आहेत, चांगले फिल्डर, चांगली गोलंदाजी. मात्र कोणत्या क्रमांवर कोणता बॅटर जाईल हे देखील महत्वाची गोष्ट राहिले. म्हणून अनेक खेळाडू आपण पाहिलेत, चांगले चांगले संघ आहेत. संधी ज्या ज्या बॅटरला गोलंदाजाला मिळेल तेव्हा त्याचं ते सोनं करतील. संतोष वाळवी आलाय. पायचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, संतोष वाळवी. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय, जबरदस्त चेंडू. ही खासियत राहिला हितेंद्र भोईरची. 3 ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 19 धावा आणि या ओव्हरमध्ये टाइमपास झाला नाही कोणत्याही प्रकारचा. ही ओव्हर देखील आपण पाहिली तर 4 मिनिटांमध्ये कंप्लीट केले हितेंद्र भोईरने. म्हणूनच 3 ओव्हरमध्ये कमी टाइम खर्च करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करेन जय महाकाल मालजीपाडा या टीमचं. तीन ओव्हर करता 14 मिनिटं घेतलेत आणि मध्ये जो बॉल डेट केला होता तिथे 3 ते 4 मिनिटं गेली. म्हणूनच ॲक्युरेट वेळेनुसार आहे. आता शेवटची ओव्हर
3 ओव्हरमध्ये 14 मिनिटं घेतल्यात. बघूया शेवटचे ओव्हर 5 ते 4 मिनिटात संपेल का. टीम 94 कामन, राहिल अन्सारी एक हार्ड हिटर ऑलराऊंडर प्लेयर आहेत त्यांच्याकडे. आणि एनआर कट्टा टीम हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी आहेत. दोन्ही टीम करता महत्वाचा मॅच असेल. 94 कामन चांगल्या रेसमध्ये आहे या स्पर्धेमध्ये. 2 मॅच जिंकल्यात टीम 94 कामन. आणि जर विचार केला आपण एनआर कट्टा टीमचा तर दोन्ही मॅच ते सुद्धा जिंकल्यात. म्हणजे विनर दोन्ही टीम आहेत. जास्त पॉइंट्स टेबलमध्ये टॉपला राहण्याचा प्रयत्न असेल म्हणून ही मॅच त्या दोन्ही टीम करता महत्वाचा असेल. बॉलिंग मार्कमध्ये सॅम आलाय, समीर राऊत. पहिलाच बॉल खराब बॉल, फुलटॉस बॉल. मात्र इथे फुलटॉस बॉल वरती कॅच कॅरी केलाय. येस अंपायर, टीव्ही अंपायर रेफर केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून का अंपायर कॉल आहे, अंपायर कडूनच आलाय. चेक केलं जाते अंपायरच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. समीर राऊत आपण फील्ड सेट करा, बाकीचा निर्णय तुमच्यापर्यंत येईल. टीव्ही अंपायर चेक केलं जाईल कमरेपेक्षा वरती आहे की खालती आहे की लेवलला आहे. अंपायर कडूनच कॉल आहे म्हणजेच इथे नो बॉल. 1+1 फ्रीडचा बॉल, येणारा बॉल. गुड डिसिजन, कारण की अंपायरनी देखील एक्स घेतली नाही आणि त्यांच्या मनामध्ये शंका होती. इथे लगेच रेफर केलं टीव्ही अंपायरला. फ्रीडचा बॉल, येणारा बॉल. 21 धावा. फ्रीडच्या बॉल वरती आडव्या बॅटने प्रहार केलाय. फ्री हिट आहे आणि इथे मात्र रनआउटची संधी. फ्री हिट वरती तुम्ही रनआउट होऊ शकता आणि इथे मात्र बॅटरचे कॅच कॅरी केली होती, मात्र फ्री हिट बॉल होता. त्या अनुषंगाने एकच धाव आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. फलकावरती 22 धावा. संतोष वालवी परतावा लागतंय. न्यू बॅटर लगेच पाठवा. आणि लंकलेश प्रतिष्ठान खार्डी. कुंदन सिंगने हा चांगला थ्रो केला आणि त्याच्या नावावर हा रनआउट राहील. न्यू बॅटर आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर विजय
तर सर्वांचं हार्दिक स्वागत. 34 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. जय महाकाल मालजीपाडा या टीमला यावेळेस पाहिला तर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलेत. बॉल जातोय आणि शतरक्षक तिथे पोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 3 धावा भूमित भोईरच्या बॅटमधून येतात या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. या मॅच मध्ये भरपूर कमी धावा पहिल्या इनिंग मध्ये अगदी जर पाहिलं तर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 33 धावा आणि ते 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे इथून चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीसाठी. सलामीची जोडी मैदानावरती केवळ घरत आणि भूमित भोईर हे 2 फलंदाज. 34 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. गोलंदाज तयार आतिश भोईर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. शतरक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉल थांबणार नाही. बॉल जातोय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फलंदाज केवलच्या बॅटमधून आडव्या बॅटने फटका खेळले होते. शतरक्षक नव्हते आणि त्या ठिकाणी 4 धावा. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना तर आतिश भोईर या गोलंदाजाच्या नावावरती हॅट्रिक राहिली होती. त्या एका षटकामध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या आणि विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या संघाच्या विरोधात खेळत असताना चांगली गोलंदाजी राहिली होती कालच्या दिवसामध्ये परंतु या मॅच मध्ये त्याच्या विरोधात केवलच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये. यावेळेस पाहिला तर चांगला फटका. चेंडूला दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका मनगडाचा वापर केला आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार केवलच्या बॅटमधून.
ला केलेत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकदा मिळाली आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा. काय जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट मैदानावरती दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून तुम्ही पाहता. सिंगल डबल्स वरती भरपूर जास्त भर दिलं जातं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, त्यामुळे या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि चांगली स्ट्रॅटेजी, चांगली रणनीती या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते या मॅच मध्ये. यावेळेस जर पाहिलं तर काय घडलंय आणि इथे फलंदाज बाद होतोय. बॅटची एज आणि इथे भूमित भुईर इथे बाद होतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये जय महाकाल मालजीपाडा या टीमला बसतोय. फलंदाज बाद. आज झाला भोईर पाथी हा फलंदाज मैदानावरती दाखल होते. 55 पेक्षा जास्त मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत त्याने टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. असा फलंदाज हितेंद्र भोईर पाथी तिसऱ्या क्रमांकावरती. यावेळेस पाहिलं तर लोअर फुलटा चेंडू आणि या चेंडूला पाठवला ऑन साइडला मिड विकेटला 7 धावांसाठी. षटकार पहिल्या चेंडूवरती पहिला वार पाथीच्या बॅटमधून. चेंडू हितेश चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि इथे जर पाहिलं ना तर षटकार आलाय. चांगला फटका फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती आणि हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना टीम 94 कामन विरुद्ध NR कट्टा या दोन संघामध्ये टॉस जिंकलाय टीम 94 कामननं आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि NR कट्टा या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केले. या मॅच मध्ये अलॉंग द काप चेंडू ट्रॅव्हल झाला वाईड अप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. खूप खराब खेळ राहिला. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमचा या मॅच मध्ये या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये दमखम दाखवता आली नाही. गोलंदाजी देखील खराब राहिली. आज नितेश टांगडीला मात्र संघामध्ये स्थान दिलं. यावेळेस पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हितेशच्या माध्यमातून. परंतु सुरुवातीच्या षटकामध्ये 17 धावा आणि याही षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या हितेशनं. तब्बल 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती आणि हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज आहे. जय महाकाल मालजीपाडा एकनाथजी राऊत यांच्या संघाला. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया
तिसरं बॉलिंग ट्रॅक वरती संतोष वळवी हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि अवघ्या 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही पाहताय जय महाकाल मालजीपाडा संघ, देवनाथ राऊत साहेबांचा संघ तुम्ही पाहताय आणि चांगली कामगिरी या संघाची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती संतोष वळवी. पहिला चेंडू जर पाहिला तर त्याचा खराब राहिला, ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, वाईड बॉल. इथे संघाची धावसंख्या धाफलकावरती जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आतिश भोईर पहिल्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी, तदनंतर आतिशला फारसं चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे, परंतु इथे विकेट मिळेल का, फलंदाज तिथे बाद होईल. हितेशनं टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. दादांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. महेंद्रजी पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील चौथा सामना तुम्ही पाहताय. जय महाकाल मालजीपाडा विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या दोन संघामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती संतोष वळवी ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. आणखीन एक विकेट संतोष वळवीला मिळते. फलंदाज ऋतिक रायडे इथे तो बाद झाला. आणखीन एक धक्का. रात्री 1 वाजता त्याची साथ सोडली आणि तदनंतर काय जबरदस्त समालोचक प्रमोदजी शेडगे आणि संदीपजी गावण सरांच्या माध्यमातून, आणि म्हणून तर नाईट रायडर्स अगदी या समालोचकांचा उल्लेख केला जातो. तरी ते फलंदाज पुन्हा मैदानावरती आलाय, कारण चेंडू फुटला होता. यस, या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची घटना तुम्ही पाहणार आहात, कारण गुड शॉटचे चेंडू अशा प्रकारे भरपूर वेळा कार्य करताना दिसलेत. इथे पाहिला तर ऋतिक रायडेच्या बॅट मधून मोठा फटका. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय जय महाकाल मालजीपाडा या टीमनं. अभिनंदन अभिनंदन जय महाकाल मालजीपाडा. जबरदस्त खेळ राहिला. इथे सामना जिंकलाय जय महाकाल मालजीपाडा या संघानं, आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाचा सलग तिसरा पराभव या स्पर्धेमध्ये. एक सामना जिंकला होता अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघानं, अगदी दुसरा पराभव या संघाचा पाहायला मिळतोय.
विकी शेट मात्रे यांचा संघ समीर तांगडी अगदी जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये थोडेसे ॲग्रेसिव्ह होते आणि त्यांचा संघ मात्र दुसरा सामना जिंकला त्यांच्या संघाने. तर लगेच शतरक्षण सजवा बी फास्ट चला येणार कट्टा शतरक्षण सजवा आणि टीम 90 वर कामन आपली सलामीची जोडी आपण मैदानावरती दाखल करायची आहे. हा देखील सामना 4 षटकांचा आजच्या दिवसातील 5वा सामना तुम्ही पाहताय. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील दुसऱ्या दिवसामध्ये 5वा सामना एनआर कट्टा. जर पाहिलं तर एनआर कट्टा विरुद्ध टीम 94 कामन या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळेल. आणि या मॅचचा हिरो कारण गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. आणि विथ द बॅट फलंदाजी करत असताना 4 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून अष्टपैलू कामगिरी ज्या फलंदाजाने केली त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले. तो फलंदाज ठरलाय या मॅच मध्ये हिरो केवल घरत. केवल घरत यायचा आहे व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा. एनआर कट्टा राज पाटील दादांचा संघ तुम्ही पाहताय. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय टीम 94 कामन हजरतबाई शेख संजयबाई मात्रे यांचा संघ. तर या केवल घरत काय जबरदस्त कामगिरी केली. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं अष्टपैलू होतो त्यांनी सिद्ध केलं. जय महाकाल मालजीपाडा